शिंदेंचं विमान पाडू, शिंदेंच्या दाओस दौऱ्यावेळी एकनाथ शिंदे यांचं विमान पाडू अशी धमकी इराकनं दिलेली विनापरवानगी विमान देशात गेलं, त्यामुळे पाडण्याचा इशारा दिलेला रोहित पवार यांचं व्हीएसआरच्या बेजबाबदारपणावर खळबळजनक हा आरोप। अजित पवार यांच्या विमान अपघाताआधी काही लोक रेकी करायला आले होते असं लोकांचं म्हणणं आहे। खरंच रेकी झाली होती का? सीबीआय सीआयडीनं याचा तपास करावा, रोहित पवार यांची ही मागणी। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आता कुणाचीही चर्चा नाही। अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा पूर्णतः थांबली, जयंत पाटील यांच्याकडून हे स्पष्ट। महाविकास आघाडीचं अखेर ठरलं, शरद पवार राज्यसभेचे उमेदवार, काँग्रेसचा पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा। ठाकरेंच्या सेनेकडून संजय राऊतांनी पवारांची घेतली भेट। राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या अखेरचा दिवस, राष्ट्रवादीच्या कोट्यातून पार्थ पवार उद्या अर्ज भरणार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही राहणार उपस्थित। भाजपकडून आता राज्यसभा उमेदवारांची नावं जाहीर, रामदास आठवलेंना पुन्हा संधी, विनोद तावडे यांच्यासह माया इवनाते आणि रामराव वडकुते यांच्या नावाची घोषणा। शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळे यांचं नाव निश्चित, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी बैठक झाली, बैठकीमध्ये शेवाळेंच्या नावावर शिक्कामोर्तब। बिहारमध्ये खांदेपालट होणार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जाण्याचा अंदाज, बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा, पुत्र निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याचा अंदाज। तुम्ही बाप का काढला? भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची भास्कर जाधव यांच्यासोबत बाचाबाची, तर विधिमंडळ परिसरात दोघांमध्ये वाद, बोलताना भास्कर जाधव यांची जीभ घसरली। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमधील नाराजीवर पडदा, प्रभाग समिती निवडणुकीत ठाकरे बंधूंचा एकत्र लढण्याचा निर्णय, स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराज असलेल्या मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी। मागील 5 दिवसात इराणकडून मध्यपूर्वेतील 14 देशांवर 500 मिसाईल आणि 2000 ड्रोन्सनं हल्ला करण्यात आला, युद्धात आतापर्यंत इराणमध्ये 767 नागरिकांचा मृत्यू। इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर अचूक निशाणे, इराणमागे रशिया आणि चीनची ताकद असल्याचा संशय, चीन आणि रशिया इराणला सॅटेलाइट इंटेलिजन्स पुरवत असल्याची शक्यता। मार्को यान्सनच्या झुंजार खेळीनं दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला, न्यूझीलंडला विजयासाठी 170 धावांचं आव्हान, विजयी संघाला फायनलचं तिकीट मिळणार।